नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून पाहणाऱ्या बांधवांनो. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. फेब्रुवारी महिना हा सहसा थंडीचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात असतो, पण यंदा निसर्गाने वेगळाच कारभार मांडला आहे. भारतीय हवामान विभाग आणि हवामान अभ्यासकांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार फेब्रुवारी 23, 24 आणि 25 तारखेला आणि त्यानंतरही पुढील 8 दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांना धोका आहे आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, आधी समजून घेऊया हा फेब्रुवारीतला अवकाळी पाऊस नक्की कशामुळे येतोय. पहिलं कारण म्हणजे पश्चिमी विक्षोभ. उत्तरेकडून येणाऱ्या या हवामान प्रणालीमुळे थंड हवा आणि बाष्पयुक्त हवा एकत्र येतात. त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस होतो. दुसरे कारण म्हणजे दक्षिणेकडील कमी दाबाचा पट्टा. तमिळनाडू आणि केरळच्या दिशेने एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या दोन्ही प्रणाली एकत्र आल्याने महाराष्ट्रात फेब्रुवारीत ही पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा पाऊस मान्सून नाही, हा अवकाळी पाऊस आहे, पण त्याचा शेतीवर परिणाम मात्र मोठा होऊ शकतो. विदर्भातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठा इशारा आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या 6 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी 23, 24 आणि 25 या 3 दिवसात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतात राहणे टाळावे. तर उत्तर महाराष्ट्र रेड झोनमध्ये आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा आहे. विशेष म्हणजे जळगाव, नंदुरबार, धुळे आणि बुलढाण्याच्या घाटमाथ्यावरील डोंगर भागात गारपिटाची शक्यता वर्तवली आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये आहात आणि द्राक्षे, केळी किंवा इतर नाजूक पिके आहेत तर तातडीने संरक्षणाची व्यवस्था करा. त्याचबरोबर मराठवाडा ढगाळ वातावरण असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचे मोठे थेंब पडण्याची शक्यता आहे. नांदेड आणि लातूरमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील, मोठा पाऊस नाही. पण हरभरा काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी ढगाळ वातावरणाकडे लक्ष ठेवावे. तर दक्षिण कोकण हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर परिसरात ही ढगाळ वातावरणामुळे पाऊस येऊ शकतो. आंब्याच्या मोहरावर करपा किंवा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र तुर्तासा सुरक्षित आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात सध्या फक्त ढगाळ वातावरण राहील. मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे, पण वातावरण बदलत राहणार असल्याने सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आता चौथी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सल्ले. तर शेतकरी बांधवांनो, आता सांगतो शेतकऱ्यांनी नक्की काय करायला हवे. तूर, हरभरा, मका काढणी करणाऱ्यांनी जर तुमचा माल शेतात असेल तर तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा. द्राक्ष उत्पादकांनी ढगाळ हवामान आणि आर्द्रतेमुळे द्राक्षे तडकण्याचा धोका आहे. बुरशीनाशक फवारणी करावी. द्राक्षांवर शेडनेट लावणे शक्य असेल तर करा. आंबा बागायतदारांनी आता काय काळजी घ्यायची. मोहरांवर तुडतुडे आणि करपा येण्याची दाट शक्यता आहे. त्वरित फवारणी करा. कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचे मिश्रण करून फवारणी करावी. गहू उत्पादकांसाठी थंडीचा गव्हांना फायदा होत असला तरी ढगाळ वातावरणात अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेत निरीक्षण करत राहा. त्याचबरोबर वीज आणि वादळ. शेतकरी बांधवांनो, विजांचा कडकडाट होत असताना शेतात काम करू नका. मोठ्या झाडाखाली थांबू नका. उंच ठिकाणी असाल तर खाली या. त्याचबरोबर पशुपालकांनी काय काळजी घ्यायची. जनावरांना बंदिस्त गोठ्यात ठेवा. उघड्यावर राहू देऊ नका. आणि उन्हाळ्याचा इशारा. मित्रांनो, फक्त 23 ते 25 फेब्रुवारी नाही तर पुढील 8 दिवस म्हणजेच साधारणपणे 5 ते 6 मार्चपर्यंत वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात सातत्याने चढउतार होत राहील, त्यामुळे दर 2-3 दिवसांनी हवामानाचे अपडेट घेत राहा। आणि एक महत्त्वाची गोष्ट, यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असणार आहे। हवामान अभ्यासकांच्या मते मार्च ते मे या काळात काही भागात तापमान 42 ते 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन आतापासूनच करायला सुरुवात करा। तर मित्रांनो, निसर्गाशी लढता येत नाही, पण तयारी करता येते। वेळीच माहिती मिळाली नाही तर नुकसान टाळता येत नाही। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, व्हॉट्सअपवर शेअर करा, गावातल्या ग्रुपवर पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा हवामान अंदाज तुम्हाला लगेच मिळेल। जय जवान, जय किसान, शेतकरी राजा सदैव सुखी राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।